कशा पद्धतीने आपण मोर्चाचं आयोजन केलेलं आहे? लातूर जिल्ह्यातील सकल बंजारा समाजाच्या वतीने एसटी प्रवर्गातील आरक्षण मिळावं यासाठी आम्ही समाजाच्या सर्व बांधवांनी हा आंदोलन या ठिकाणी उभा केलेला आहे आणि 23 तारखेला सकाळी 11 वाजता बाबासाहेब आंबेडकर पार्क ते जुना जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मोर्चामध्ये प्रमुख मागणी आमची एसटी समाजाच्या प्रवर्गातली आम्हाला आरक्षण मिळावं आणि हे आरक्षण सातत्याने मिळावं यासाठी पूर्वी देखील आम्ही सातत्याने प्रयत्न केलेला आहे, पण शासनाने याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे एसटी प्रवर्गातलं आरक्षण आम्हाला अद्यापही मिळालेलं नाही आहे। म्हणून आमची ही जुनी मागणी आम्ही रस्त्यावर उतरून लढण्याचा निर्णय लातूर जिल्ह्यातल्या सर्व बंजारा बांधवांनी तरुण बांधवांनी घेतलेला आहे। म्हणून ही मागणी आम्ही लावून धरलेली आहे। त्याचबरोबर आमची दुसरी मागणी आहे, कर्नाटकाच्या धर्तीवर तांडा विकास कॉर्पोरेशन झाला पाहिजे आणि तांड्यातला विकास जर करायचा असेल तर कर्नाटक धर्तीवरती या कर्नाटक सरकारने जो तांडा विकास कॉर्पोरेशन केलेला आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्र सरकारने देखील या ठिकाणी तांडा विकास कॉर्पोरेशन करावं। आणि तिसरी मागणी आमची आहे, आमच्या समाजाच्या आरक्षणामध्ये जे इतर समाजाचा जो आरक्षणासाठी घुसखोरी झालेली आहे ती थांबली पाहिजे आणि ओनारटीच्या धर्तीवर वसंतराव नाईक प्रशिक्षण संशोधन केंद्र निर्माण झालं पाहिजे। यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी पौरादेवी येथे आश्वासन दिलेलं होतं, पण अद्यापही ते झालेलं नाही। या 4-5 मागण्या घेऊन आम्ही ही लढाई या ठिकाणी महामोर्चाच्या माध्यमातून लढतोय आणि आमची सगळ्यात जिल्ह्यातली महत्वाची मागणी आहे, वसंतराव नाईक पुतळा जुना जिल्हाधिकारी कार्यालय त्यात उभा राहावं यासाठी सातत्याने आम्ही प्रयत्न केलेला आहे। जागा देखील देण्याचं शासनाने कबूल केलेलं आहे, पण त्याची कार्यवाही अद्याप झालेली नाही आहे। तेही पुतळा लवकरात लवकर उभा राहावं या 4-5 मागण्या घेऊन आम्ही 23 तारखेला सकाळी हा महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। म्हणून शासनाने ह्या मोर्चाकडे दुर्लक्ष न करता लक्ष देऊन तमाम महाराष्ट्रातल्या बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्यासाठी शासनाने पावलं उचलावं हीच विनंती शासनाला सातत्याने आमची राहणार आहे। पुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीचे आंदोलन होणार आणि लातूरचा जो आंदोलन होणार आहे उद्याचा 23 तारखेचा तो अत्यंत चांगला आंदोलन आणि महाभयंकर असं आंदोलन आहे आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रातल्या लोकांना कळेल आणि शासनाला देखील जाग येईल की आपल्याला या समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही। अशा पद्धतीचं आरक्षण अशा पद्धतीचा महामोर्चा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे। यानंतर ह्या मोर्चाच्या नंतर आम्ही मराठवाड्यातल्या इतर सगळ्या जिल्ह्यामध्ये देखील आम्ही आंदोलन उभा करू आणि त्याच्यावरही शासन जर आमचा विचार केला नाही तर मुंबई येथे आम्ही आझाद मैदानावरती 2-2.5 लाख लोकांचं महामोर्चा सर्व तरुण बांधवाच्या वतीने घेऊन जाऊ अशा पद्धतीचं आमचं पाऊल या ठिकाणी राहणार आहे। आणि येत्या काळामध्ये निवडणुका लवकर होऊ घातलेल्या आहेत। निवडणुकीपूर्वी काही ना काही शासनाने जर आम्हाला या गोष्टीचा विचार केला किंवा शब्द दिला किंवा काही लेखी आश्वासन दिलं तर आम्ही या गोष्टीकडे विचार करू, नाहीतर आमच्या समाज बांधवांना आम्ही आवाहन करू येत्या निवडणुकीमध्ये आपलं शासन जे कोणी शासन आपल्या या राज्यामध्ये आहे त्याने जर आपल्या समाजाचा विचार नाही केला तर त्याच्यावर आम्ही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतोय।